जय श्रीराम मित्रांनो, ओगला फिटनेस कोच मध्ये आपला हार्दिक स्वागत आहे. आज परत एक नवीन विषय घेऊन आलो. आज खूप महत्वाचा विषय घेऊन आलो. विषय सुरू करण्या अगोदर आपल्या चॅनलला लवकरात लवकर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेअर करा आणि सपोर्ट करा. तर जय श्रीराम मित्रांनो, आजचा विषय आपला पाणी कधी प्यावं, चुकीची वेळ तुमचं वजन वाढवते. खरं मित्रांनो, आता तुम्हाला सांगू का, नुसतं फॅट वाढवायला, वजन वाढवायला इतर गोष्टी नसतात. पाणी सुद्धा त्यामध्ये एक येऊन जात असतो, एक प्रकार येऊन जात असतो की पाणी जास्त प्रमाणात, किती प्रमाणात, केव्हा किती प्रमाणात, काय कसं पद्धतीने पिलं, तर ते सर्व तुमच्या बॉडीवर डिपेंड करत असतं. पाणी तुम्ही चुकीच्या पद्धतीने पित असाल म्हणजे पाणी पिणं नाही, चुकीच्या टायमाला जर पित असाल तर तुमचं वजन हे 100% वाढणार आहे मित्रांनो. आणि वजन कमी करण्यासाठी पाण्याची खूप गरज असते, पण चुकीच्या वेळेत तुम्ही जर ते पिलं तर पाणी हे तुमचं वजन वाढवू शकतं. तर कसं ते आता आपण बघणार आहे. सर्वात पहिले तुम्ही पाणी चुकीच्या वेळी पिता म्हणूनच वजन कमी होत नाही, बरोबर आहे. दुसरं आहे, पाणी पिणं चांगलं, पण वेळ चुकली तर त्याचा फायदा कमी होतो. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की तुम्ही तुमच्या कशा पद्धतीने, कशा टायमाला तुम्ही पाणी पिताय, तर त्यावर डिपेंड करत असतं तुमचं वजन वाढेल की नाही वाढेल. तर मित्रांनो, आता या खालचं बघणार आहे, वजन वाढायचे कारण काय. सर्वात पहिले काय करणार आहे, जेवण झाल्यावर लगेच खूप पाणी पिऊ नका. पचन मंद होतं आणि फॅट साठतो. खरी गोष्ट मित्रांनो, भरपूर जण काय करतात, जेवण झाल्याबरोबर अक्षरशः 3 ते 4 ग्लास पाणी पिऊन घेत असतात. मित्रांनो, पाणी प्या, पण किती प्या. ऑलरेडी तुमच्या शरीरामध्ये एक अन्न गेलेलं असतं आणि त्यावर तुम्ही अजून जास्त भर टाकत असतात पाण्याची. त्यामुळे पचन हे लवकर होत नाही आणि ते मंद होतं आणि त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये फॅट साठत असतो. म्हणून जेवण झाल्यावर लगेच पाणी पिऊ नका. 15-20 मिनिटाचा गॅप ठेवा. भरपूर जण 30-30 मिनिटाचा गॅप ठेवतात. तर जास्त नाही, 15-20 मिनिटाचा तरी गॅप ठेवा. तुम्हाला वाटायला लागलं पोट हलकं झालेलं, तेव्हा तुम्ही पाणी प्या. आणि मित्रांनो, एक आहे, पाणी पण पिणार ना तर एकदम 3-4 ग्लास पिऊ नका. एखाद ग्लास पर्यंत ठीक आहे. मग हळूहळू तुम्ही तुमचं पाण्याची लिमिट ही वाढवत जा, बरोबर आहे. त्यानंतर दुसरं, रात्री झोपायच्या आधी जास्त पाणी पिलं ना मित्रांनो, तर पोट सुचतं आणि वजन वाढल्यासारखं वाटतं. भरपूर जण काय करतात, ऑलरेडी आपण जेव्हा झोपतो ना, तर आपली बॉडी ही स्टेबल असते, कुठल्या प्रकारची त्याची ऍक्टिव्हिटी होत नाही. तर त्यामुळे आपण काय करतो, रात्री झोपायच्या वेळेस ना अगोदर नाही का 3-4 ग्लास पाणी पिऊन घेत असतो, 1.5-2 ग्लास पाणी पिऊन घेत असतो. तर मित्रांनो, एवढं नाही, एखाद ग्लास पर्यंत ठीक आहे. किंवा तुमच्या शरीराला किती प्रमाणात पाणी लागतं त्यावेळेस झोपायच्या अगोदर तेवढंच प्या मित्रांनो. तर तुम्ही जास्त प्रमाणात पाणी पिलं ना तर तुमचं पोट हे सुजून जात असतं, त्यामुळे पोट हे मोठं दिसत असतं आणि वजन वाढल्यासारखं तुम्हाला वाटत असतं. भरपूर आहे, तुम्ही एक ट्राय करा. जास्त प्रमाणात पाणी पिलं किंवा 1-1.5 ग्लास झोपायच्या अगोदर पाणी पिलं आणि तुमचं पोट हे जड तुम्हाला हेवी वाटायला लागून जाईल. तेच असतं मित्रांनो, त्यामुळे पोट सुजतं आणि वजन तुम्हाला वाढल्यासारखं होतं. आता पाणी प्यायची योग्य वेळ तुम्हाला मी सांगणार आहे. हे वजन वाढायचे कारण आहे पाणी पिल्याने. आणि पाणी प्यायची योग्य वेळ म्हणजे मित्रांनो, असं नाही की केव्हा प्यायला पाहिजे असं नाही. दिवसभरात तुम्ही थोडं थोडं प्या, पण योग्य वेळ किती किती ज्याने तुमचं वजन वाढणार नाही हे सांगणार आहे. शरीराला फायदा होण्यासाठी मित्रांनो, सकाळी उठल्यावर तुम्हाला 1-2 ग्लास कोमट पाणी घ्यायचं आहे. त्यामुळे आपलं मेटाबॉलिझम वाढतं. तुम्ही 1-2 ग्लासच्या ऐवजी 1 ग्लास सुद्धा पिला तरी चालणार आहे. तर आणि कोणाकोणाला एका ग्लासने होतं तर 2 ग्लास पिले तरी चालणार आहे, पण कोमट पाणी घ्यायचं, जास्त गरम पण नाही. त्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम हाय होतं आणि त्यामुळे तुमच्या शरीराला तुमची पचनक्रिया ही चांगल्या पद्धतीने होते, बरोबर आहे. दुसरं, जेवणाच्या 30 मिनिटं आधी पाणी. मित्रांनो, जेवणाच्या 30 मिनिटं अगोदर तुम्ही पाणी प्या, कारण की याच्याने तुमची भूक ही कंट्रोल होते आणि तुम्ही तुमच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात फॅट हे वाढत नाही. तिसरं मित्रांनो, व्यायामाच्या आधी, मध्ये व नंतर पाणी प्या, बरोबर. भरपूर जण काय करत असतात माहिती का, व्यायामाच्या अगोदर भरपूर प्रमाणात पाणी पिऊन घेत असतात, बरोबर आहे. पण किती, तुम्ही कमीत कमी 20 मिनिटं अगोदर पाणी पिलं ना मित्रांनो, चांगलं 2-1 ग्लास, तर काय हरकत नाही. पण तुम्ही ना व्यायाम करणार आहे 5-1 मिनिटात आणि त्याच्याऐवजी तुम्ही नाही का कमीत कमी अर्धी बॉटल झालं, 2-1 ग्लास पाणी पिऊन गेलं ना, तर तुम्हाला वॉमिट सारखं होईल. जे सूर्यनमस्कार करणार, स्क्वॉट करणार, चेस्ट करणार, तेव्हा तुमच्या पोटावर प्रेशर आला ना तर तुम्हाला वॉमिट सारखं होईल. म्हणून कमीत कमीत 1 ग्लास पाणी प्या व्यायामाच्या 10-15 मिनिटं अगोदर, बरोबर आहे. मध्ये तुम्ही थोडा थोडा सिप घ्या, जास्त प्रमाणात पाणी पिऊ नका, थोड्या थोड्या प्रमाणात प्या. आणि नंतर ना मित्रांनो, लगेच पाणी पिऊ नका. नंतर कमीत कमीत 1-2 मिनिटांना वर्कआउट झाल्यानंतर 2-3 मिनिटं किंवा 5 मिनिटांनंतर पाणी प्या. आणि जास्त प्रमाणात पिऊ नका, जास्तीत जास्त अर्धा ग्लास पर्यंत प्या. मग हळूहळू सिप घ्या. जसा टाइम तुमचा वाढत जाईल, 15-20 मिनिटं, अर्धा, तसं तुम्ही तुमच्या पाण्याची लिमिट वाढत जा. तर मित्रांनो, हे असतं पाणी पिल्याने वजन वाढायचे कारण. आणि त्यानंतर पाणी प्यायची योग्य वेळ म्हणजे शरीरासाठी फायदा होण्यासाठी. तर मित्रांनो, आपल्या अशा नवीन हेल्दी टिप्ससाठी फिटनेसच्या बाबतीतील आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका, ओगले फिटनेस कोचला, कारण की इथं बेस्ट कोच बेस्ट रिझल्ट भेटणार आहे. आणि आजचा आपला विषय होता, पाणी कधी प्यावं, चुकीचे वेळ तुमचं वजन वाढवते. तर आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री